नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुमची नोंदणी जर सक्रिय असेल आणि तुम्ही जीवित बांधकाम कामगार असाल तर तुमच्या कामगार कार्डवर तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार आहे। अशा प्रकारच्या खूप सारे योजना खूप सारे व्हिडिओज यूट्यूबवर चालत आहे। तर सध्या त्याची काय स्थिती आहे, काय ते खरं आहे की खोटं आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर बांधकाम कामगार मित्रांनो जे यूट्यूबवरती व्हिडिओ चलत आहे ज्याच्यामध्ये सांगत आहे की बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळणार आहे, 100% रॉंग आहे। कोणालाही दिवाळी बोनस मिळणार नाही आणि कोणतीही शासनाचा GR किंवा परिपत्रक आलेला नाही। तर तुम्हाला थोडासा वेट करायचा आहे। जर तुम्हाला दिवाळी बोनस भेटायचा असेल, दिवाळी बोनस वाटप करायचा असेल शासनाला तर 100% GR येतो। मात्र आता सध्याच्या घडीला GR आलेला नाही। तर GR कधी येणार? तर मित्रांनो GR येणार नाही आणि कोणताही परिपत्रक येणार नाही, कारण बांधकाम कामगाराला दिवाळी बोनस भेटणे बंद झालेले आहे। 2-4 वर्षाखाली बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस भेटत होता, 5,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जात होते। सध्या हे बांधकाम कामगार मित्रांनो कल्याणकारी मंडळाकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून सरकारकडून आपल्या राज्य सरकारकडून बंद केलेली आहे ही योजना। तुम्हाला कोणत्याही हालतीत कोणत्याही प्रकारे 5,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही। यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर खूप सारे असे व्हिडिओज चलत आहे। व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे की कामगारांना दिवाळी बोनस भेटणार आहे। कामगारांना दिवाळी बोनस कधी भेटणार आहे? बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस 100% भेटणार आहे। अशा फालतू व्हिडिओवरती लक्ष देऊ नका। 100% असे कोणतीही योजना कोणतीही कल्याणकारी मंडळाकडून परिपत्रक किंवा महाराष्ट्र राज्य शासनाकडून असं GR निघलेलं नाही मित्रांनो। कोणालाही तुम्हाला 5,000 रुपये आर्थिक सहाय्य म्हणजे दिवाळी बोनस मिळणार नाही। तर ही होती छोटीशी माहिती। कशी वाटली नक्कीच व्हिडिओमध्ये कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।